तर मित्रांनो नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज 20 नोव्हेंबर आहे. सकाळचे जवळपास वाजलेत 12 वाजायला आलेत आता. तर आता जस्ट मी ऑफिसमधून आलो आहे चहा पे घ्यायला, फ्रेश व्हायला. तर आता मला जायचं नगरला. कारण काय झालं आहे काय, आपली जी गाडी आहे फॉर्च्युनर पहिली, ह्याचा 2 आहे ना, तर ही एक नवीच आहे. पण हिचं काय झालं आहे, ही जी गॅप आहे ना याच्या बंपरचा, तो खूप आहे. हे बघा इथून सगळंच निघलं. हे बघा थोडी जरी आपटली गाडी तरी जागी जाते कामातून, ते सगळंच हे झाले. तर त्याच्यामुळं आता त्याला करायचं नीट. मला आज एका फिटरकडे तात्पुरतं नेऊन नीट करतो आणि मग ज्या आता 1-2 महिन्यात मला गाडी टॉयटाला लावायची पुण्यात, ते पण आहे प्लॅनिंगमध्ये. तर आजचा व्लॉग हा पूर्ण पहा. आता सध्या जातो मी चहा बी घेऊन ऑफिसला परत. लगेच निघायचं आहे मला. बघू आता काय होतं आहे. मी सर्जीपुरामध्ये बंपरचं करायचं गाडीचं ऑलरेडी एक गाडी त्यांच्याकडं, ते झालं आपली येते लगेच फायनल करून टाकून लगेच जाऊ. आता मला पुढं पण जायचं आहे की ठिकाणी. तुम्हाला दाखवा किती फाटले ते, लय फाटलेले. म्हणजे जे फटके आहेत ना सगळेच गेले काम सगळं. हा हे बघा काय राहिलं त्याच्यात, इथून पण तुटलं. जाऊ ते करून घ्यावं लागेल आजच. आता केलं का म्हणजे वर्षभर टेन्शन नाही म्हणजे आपल्याला काय 2 महिन्यात लगेच बदलून टाकायचं आहे बंपर. आता झालेलं आहे काम गाडीचं. 2 स्क्रू मारलेत. त्यानंतर मी गेलो होतो फोनच्या कामाला. माझ्या जुना फोन होता, त्याचा डिस्प्ले उडाला होता, तर ते दाखवायला गेलो होतो. मला दाखव बघा याचा डिस्प्ले गेला आहे एकदम, आणि बॅक पण गेलं आहे, हे पण दाखवलं. तर ते म्हणजे याला काय करता येणार नाही. डिस्प्ले मागायचं दाखवायचं डिस्प्ले बघत टाकायचं कसं नाही. तर मग सॅमसंगला चाललो आता मी. तिथंच देऊ टाकून. लयच तुटला आहे मी काय या साईडने तुटला आहे नाही चालते. तर काहीच आता मी आलो आहे इथं सामान घ्यायला. कशाचं तर याचं सलूनचं. आपल्या घरी पर्सनल पार्लर ना, तर घरून फोन आला असा आणि जो कटिंग करायला येतो त्याचा, की तुम्ही असं सामान घेऊन या. तर मग म्हणलं की घेऊन जाऊ. आता आलो इथं. फोटो येतो एका गोष्टीचं, त्याला आता मला अजून अर्धा तास लागेल किती नाही म्हणलं तर. बघू आता काय होतं काय नाही. नेटवर्क पण नाही आता, मी आता थांबला असतो. चला आलं साहेबांचं. तर काहीच आता सगळं सामान घेतलेलं आहे. हे घ्यायचं होतं घेतलं आहे. आता मी चाललो आहे घरी. आता मला अर्चनात जायचं आहे, केडगावात अर्चनात. तिथं काहीतरी घ्यायला लावलं स्वीट्स, मग ते घेऊ आणि घरी जाऊयात. येऊ बघू आज काय काय होतं. तुम्ही फक्त पूर्ण व्लॉग पहा, काय नाही काय होते ते सगळं. आणि तो संध्याकाळी जायचं आहे जिमला मस्तपैकी. जिमला जायचं आहे. काल आम्ही काय केलं मित्रांनो तुम्हाला सांगतो. काल आम्ही घेतली स्टीम. अशी मजा आली ना भाऊ, लय मजा आली. लय इतकी मजा केली ना तुम्हाला सांगतो. असं गरम गारा बाबा 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 म्हणलं अवघड झालं रे भाऊ. आणि काय झालं विषय काय होता, मी अजून कधी स्टीम घेतलेलं नाही. म्हणजे मला ते योगच आलं नाही. म्हणजे मी कधी घेतलीच नाही स्टीम. जिम एवढ्या लावल्यात पण नाही घेतली. काल बाप रे बाप त्या जिममध्ये अशा वाफा फेकायला लागलं. ते पाईपातून मला वाटायचं की गरम पाणीच फेकीन ते बाहेर, फाड फाड फाड. आणि मी त्याच्यासमोरच असायचं. ते जिवून ते यायचं ना, ते काय असतं ते वेपर्स, तर तिथंच होतो मी. बाप रे बाप अशी भाऊ म्हणलं. मी म्हणलं भैया आता जा अंगा उडाला ना, लावड होईल. त्याच्यामुळं जपून स्टीम घेतली काल मस्त पाहिजे. म्हणलं लय मजा आली. लय स्टीम झाली. आणि आधी भाई आलाच नाही. आधी भाईला म्हणजे हे व्हायचं. आधी भाई म्हणला कपडे नाही काय नाही. मी म्हणलं अरे कपडे आणू ना आपण, काय ते ऐकत नाही. लय मजा आली. त्याच्यानंतर बाहेर आलो, शॉवर घेतलं. अरे बाप रे बाप मजा आली पण काल. तर आता जातोय मी परत. सगळे कामं झालेले आहेत माझे. जातो आता घरी. बघतो काय काय नाही शेड्यूल. असंच फिरतोय मी सकाळपासून इकडं तिकडं. आता बघा आता 3 वाजतील. अवघड हो. चला हे जे जॅकेट तुम्हाला दिसतंय ना, हे जवळपास तुम्हाला मी सांगतो जवळपास 4 ते 5 दिवसापासून गाडीतच आहे. का तर त्या दिवशी मी घातलं आणि इथंच ठेवलं. मी ते याच्यात गेलो शोरूमला, मागलं टाकलेलं तिथंच राहिलं. काय लक्षात येत नाही भाऊ, एवढं काढायचं आणि घालायचं काय लय अवघड. कंटाळा आला राहत असताना आता लईच मित्रांनो, लईच कंटाळा आलाय आता. लईच खूपच कंटाळा आलाय. तर मित्रांनो आता मी आलो इथं
बुके घ्यायला. गाडी तिकडे लावली, इकडं आणत असतो मी गाडी, पण नाही आता नाही चान्स काहीच. बुके घेऊन जाऊ आता. बुके घेतलेला आहे फायनली, 2 बुके घेतले. मला सांगितलं की आणा, मी आणलं. आता सध्या मी केडगावात आहे. आता केक घ्यायचा आहे, कारण आमचे जे सी आहेत धीरज सर, त्याचा आज बड्डे, त्याच्या आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर केक घ्यायला जाऊ, कुठं बघू काय कसं ना, इकडे जाऊ का इकडे जाऊ. इकडे तर नाहीच आहे, इकडे जावं लागेल. तर मित्रांनो आता घेतलेलं आहे, आता जायचं केक घ्यायला. इकडून मला आता सरळ मी जाऊ शकतो घरी बरं का, पण आता नाही. आता आपल्याला जायचं आहे केक घ्यायला, आणि केक काही इकडे भेटणार नाही, तिकडे मागं जावं लागेल केकचकडे. असं आहे, उलटे काम आवडतात ना आपल्याला, त्याच्यामुळं मजा करायची मार्ग. हॅलो, फिरण्यात मजा नाही पण काय फिरासारखं. तर आता जवळपास 7-7:30 वाजलेत. आता मी चाललो आहे जिमला. दिदीच्या घरी आलो होतो, दिदीला सोडायला, विधी कलम दिदीला ते सोडलं आहे. आणि आता जायचं आहे जिमला. आधी भाईचा जस्ट कॉल आला होता, त्यांचे काम झाले तर ते दिवसभरास पॅक होते दोघं सगळे तिथं. भाया नाही आला कारण त्याला आता मीटिंग होती, त्यामुळं आलो मी निघून. आता इथून गेल्यावर मला एक ठिकाणी जायचं सुप्याला रात्री. त्याचं काय माहिती आहे, कवर होतं काय होते त्याचं काम. अर्जंट ऑर्डर आली वाटतं, मला आता कॉल आला होता. बघू आता काय होतंय काय नाही, तुम्हाला सगळं दाखवतो. चला आता जिमला जाऊ, मारू जिम संगच. आज काय काय ना, काल आम्ही शोल्डर मारलं, आज एखाद्या वेळेस बॅक असं मला वाटतं. आधी बाहेर मी संगच व्यायाम करत असतो. तेच आता आम्ही आलो जिमला, ट्रेडमिलवर आता सध्या रनिंग करतोय. जिजू पण येतो. आधी भाया काय अजून आलेलं नाही, आधी भाया चाललं टाईमपास. काय होईल काय आता तो ऑफिस आता गेला जिजूच्या, आता येईल थोड्या वेळ त्याला पण भेटू. तिथं काय चालतं मला परत जायचं आहे लवकर वगैरे. हो आता किती वेळ लागतो आज, काय आहे तेच विषय काय ना, ते सांगितलं असतं ना बॅग मारायची, पण मारायचं केलं असतं. हो वाटतं आलं काय होतं हे ना 10-15 मिनिटात. आता आमची जिम झाली आहे. आधी बाहेर चालला फोन. आता मला आलं दुखणं, पाठीत लागले दुखायला. एकदाच मी बॅक मारली एकच दिवशी. बॅक अशी आता काय सांगता, लय दुख राहिलं, लय चमक निघलेली आता मला. काय सांगू, जीव तळतळ आहे माझं, खूप जीव तळतळ. होय हा सुरू आहे ना. हे बघ, आता मी आलोय घरी, चेंज केलंय फुल ऑन ब्लॅक. आता इथं साहेबांची मीटिंग सुरू आहे, डिस्टर्ब केलं तर काय बोललं नसतं. आता निघायचं आहे मला कुठं, सुप्याला. खूप लेट झालं आहे, त्याच्यामुळं मला जावं लागतं. आता रोहित आहे सोबत, बघू आता त्यांनी गाडी भरली काय कुठपर्यंत आलं आहे. तर बघा आता नाईट पॅन्टवर मी फॉर्मल बुटं घालून राहिले. म्हणजे हे जीवनात अशी गोष्टी पाहिजे ना, काय मजा आहे बघा. आता यायला कोण म्हणून बरं ह्या अशी कुठाने करीत असं. आता इथपर्यंत घालावं लागेल, नंतर मी चप्पल घालून जायचं मस्तपैकी. जेवणाचं बघू आता काय करायचं, भूक लय लागलेली आहे, जिम मारून आलो. ठीक आहे, प्लॅन सुरूच आहे. आम्ही आता पोहोचलेलो आहेत कंपनीमध्ये. आता ही 3rd ट्रिप आहे. तशा 5 ट्रिप मारायच्या होत्या, 3री झालेली आहे. झाली म्हणजे आता खाली होईल आणि मग जायचं ऑफिसवर. परत अजून 2 ट्रिप आणायच्यात. जेवण केलं मध्ये सुवर्णाच्या, तर भूक लागली होती खूप. जेवण केलं मस्तपैकी आणि आता आलो आहे कंपनीमध्ये. बघूयात आता किती वेळ लागतो इथं. आता जवळपास वाजलेत 12ला 20 मिनटं कमी आहेत, 11:40 झालेत. जायचं आता घरी, कंटाळा आला आहे. सकाळ पण बाहेर आहे मी, तर सकाळी जे बाहेर पडलो आहे दुपारी, थोड्या वेळ आलो, इथं मीटिंग होती ती केली, जिमला गेलो, जिम म्हणून आलो. आता इकडं रात्रभर. आता याचा टाईम सांगतात नाही काही जायचं घरी. आता 5 पण वाजू शकतात, 5-7 वाजता. आता चालते. आता आम्ही सध्या आलो पिकअप घेऊन, मटेरियल घेऊन आलो होतो ना, पिकअप घेऊन आलो इथं मस्तपैकी. गाईज आजचा हा जो व्लॉग आहे तो आपण इथं एंड करूयात, कारण आता खूप कंटाळा आला आहे. 1 वाजलेत जवळपास आणि आम्ही आता सुप्यातून निघलेलो आहेत.
तर आता हा व्लॉग आपण एंड करूयात. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना दाखवा, फॅमिलीला दाखवा, त्यांना कसं वाटतं हेही सांगा कॉमेंट्समध्ये. आणि आता आपण डेली व्लॉगिंगचं ट्राय करूयात कसं काय होतं शेड्यूलनुसार. तर चालतं आहे, आता हा व्लॉग एंड करूयात. तर पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.